संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या हिंदी विरोधातल्या मोर्चाकडे लागले आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेने शिवाजी पार्क परिसरात एक बॅनर लावलाय। या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आलाय आणि यात अजित पवार यांनीही हिंदीला विरोध केल्याचा उल्लेख केलाय। या बॅनरमधून सरकारमध्ये हिंदीबाबत एकमत नाही हे देखील सांगण्यात येतंय आणि विशेष म्हणजे मनसेच्या बॅनरवर पहिल्यांदाच अजित पवार दिसून आलेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंतनी। पाहूयात। एकडे हिंदी भाषा सक्ती आणि त्याच्यावर आता मनसेचा मोर्चा, पण त्यासोबतच आता आपण बघतो तर अनेक बॅनर जे आहेत ते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे लावण्यात आलेत। त्या बॅनरवर आता बहुधा पहिल्यांदा आपण बघतो तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो सुद्धा लावण्यात आलाय। अजित पवार यांनी जेव्हा काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिॲक्शनमध्ये असं म्हणलेलं की इथे 5वीपर्यंत मुलांना मातृभाषा शिकवावं, इतर कोणतीही भाषा शिकू नये, याच खरं तर कोटचा बॅनर आता मनसेकडून लावण्यात येतोय। मनसेचा महामोर्चाचा हा बॅनर आहे आणि बॅनरवर आता पहिल्यांदा बहुधा अजित पवार यांचं खऱ्या अर्थानं म्हणणं काय होतं ते सुद्धा लावून येतंय। 3 भाषांचं ओझं लादणं हे बरोबर नाही अजित पवार यांनी म्हटलं होतं आणि तोच मतितार्थ या बॅनरवर सुद्धा लावण्यात आलाय। आपण बघतो तर मनसेच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो आल्यानंतर अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत। अर्थात एक गोष्ट तीच खरी आहे की महामोर्चा आहे आणि महामोर्चाला कोणताही झेंडा नाही, पण आमचा महामोर्चा हा हिंदी सक्तीचाच अजेंडा असेल असं म्हणणं मनसे अध्यक्षांचं होतं आणि त्याच निमित्तानं हा बॅनर अनेक अर्थी एक वेगळं गोष्ट आणि वेगळं राजकारण आणि एक वेगळा दृष्टिकोन राजकारणाचा दिसून येतोय। विकास सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।